मित्रांनो नमस्कार. आज 11 फेब्रुवारी 2026मध्ये मला तुम्हाला आज आवर्जून हा व्हिडिओ बनवायला लागला. त्याचं कारण असं की काल 10 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची मीटिंग झाली आणि त्या मीटिंगमध्ये आपल्या MMRDAनं जे कर्नाळा साई चिरनेर ही जी टाउनशिप आहे 323 स्क्वेअर किलोमीटरची, या टाउनशिपमध्ये ते 22.5% या पद्धतीनं जागा घेणार अशा प्रकारचा प्रस्ताव मंत्रिमंडळाला पाठवला आणि तो मंत्रिमंडळानं मंजूर केला. आता हा जो 22.5%चा जो काय प्रस्ताव आहे तो म्हणजे काय आहे MMRDAनं मंत्रिमंडळासमोर ठेवलेला. त्याच्यामध्ये त्याने असं म्हटलं की ज्या पद्धतीनं एअरपोर्टची जागा घेताना नवी मुंबईतल्या शेतकऱ्यांना त्यांनी त्यांची जी जागा आहे ही जागा संमतीपत्र देण्यासाठी सांगितलं आणि ते संमतीपत्र देऊन त्याच्या बदल्यात त्या शेतकऱ्यांना 15.75% एवढी भाड्याची जागा सिडकोनं ऑफर केलेली त्यांना. तशाच प्रकारे MMRDA ही 15.75% भाड्याची जागा शेतकऱ्यांना ऑफर करणार आणि त्याच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चरचे चार्जेस तिकडे घेणार. सिडकोमध्ये त्यांनी 10 लाख रुपये गुंठ्याला घेतले, तिकडं किती घेणार त्याचे डिटेल्स अजून आले नाहीत पण येतील. आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीने सिडकोमध्ये ते प्लॉट मिळण्यासाठी टेबल टू टेबल जाऊन त्या प्रत्येक टेबलची पूजा करावी लागली, तशाच पद्धतीनं तिथंही MMRDAमध्ये तशीच पद्धत असेल. आता हे बरोबर आहे का आणि ह्याच्यापेक्षा दुसरं काय चांगलं ऑप्शन असू शकतं का? तर हे एकदम चुकीचं आहे. का चुकीचं आहे? कारण 22.5%मध्ये आपण संमती देतो म्हणजे आपण स्वतःहून संमती दिल्यानंतर त्या पद्धतीनं आपल्याला दिलेलं जे कॉम्पेन्सेशन आहे हे कायद्याला धरून नाही किंवा ते आपल्याला कमी मिळालं जास्त मिळालं या प्रकारे कुठल्याही कोर्टात आपल्याला न्याय मागण्याचा हक्क राहत नाही. आता LAR 2013 हा कायदा आपल्याकडे 1 जानेवारी 2014 पासून अस्तित्वात आला आणि तो कायदा अस्तित्वात आल्यानंतर तो कायदा असं सांगतो की प्रकल्पासाठी जर शेतकऱ्यांची जमीन घ्यायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला बाजारभावाच्या किमतीच्या 4 पट किंमत त्यांना द्यावी लागेल आणि त्या विकासामध्ये तिथले जमीन मालक भागीदार असावेत म्हणून त्याच्या 20% जागा ही डेव्हलप्ड जागा त्यांना तुम्हाला ऑफर करायला लागेल आणि त्या जागेसाठी त्यांना ते मिळणारे जे 4 पट पैसे आहेत त्यातले 20% पैसे शेतकरी त्यांच्याकडे ठेवतील आणि 80%च पैसे उचलतील आणि इन्फ्रास्ट्रक्चरसाठीचा जो काही खर्च असेल तेही शेतकरी देतील. आता हे या पद्धतीचं LAR 2013 या कायद्याला अपेक्षित आहे, या पद्धतीचंच ॲक्विजिशन होणं हे अपेक्षित आहे. पण ह्याच्यामध्ये इथं काय धोकाबाजी होणार आहे LAR 2013मध्ये? तर LAR 2013मध्ये जी काही बाजाराची किंमत ठरवणं अपेक्षित आहे त्या बाजाराची किंमत ठरवताना त्या एरियामध्ये रिस्ट्रिक्शन असल्यामुळं जमिनीची मुक्त असताना खरेदी विक्री होत नाही. ती जमीन शेतीची आहे हे शेतकऱ्यांनीच खरेदी करायला पाहिजे. तिथं शेतकऱ्यांनी जर जमीन शेतीसाठी खरेदी केली तर त्यांना शेती करायला अडचणी आहेत आणि जमीन ॲक्च्युली घरं बांधण्यासाठी इंडस्ट्री उभा करण्यासाठी अशा प्रकारे लागत असताना त्या जमिनीचा भाव हे शेत जमिनीचा भाव म्हणून ठेवण्यात काय लॉजिक आहे? तर ते तसं न करता त्या जमिनीचं जर तिथला 1.1 FSIचे जे पोटेन्शियल आहे त्या पद्धतीने त्या जमिनीची किंमत ठरवणं अपेक्षित होतं. आता नवी मुंबई एअरपोर्ट आणि MTHL ब्रिज हे 2 प्रोजेक्ट गेल्या 10 वर्षापासून येणार असं आहे. त्याच्यानंतर ते 5-7 वर्षापूर्वी त्यांची कामं चालू झाली आणि आजच्या डेटला ते दोन्ही प्रोजेक्ट कंप्लीट आहेत. आता हे प्रोजेक्ट नवी मुंबईमध्ये येणार आणि या आजूबाजूच्या एरियावरती त्याचा इफेक्ट झाल्यानंतर सिडकोकडं असलेली जागा या नवी मुंबईच्या एअरपोर्ट आणि MTHL पासून इकडं अगदी तलोजापासून ते दुसऱ्या बाजूला ऐरोली, कोपरखैरणे आणि वाशी हे 10 ते 15 किलोमीटर अंतरावरती असलेली जी जागा आहे त्या जागेची किंमत गेल्या 10 वर्षांमध्ये 10 पटीने वाढल्या.
आता ह्या 10 पटीनं वाढल्या हे सिडकोच्या एमडीने जे आज MMRDAचे कमिशनर आहेत त्यांनी 3-4 पब्लिक फोरमवरती हे मान्य केलं. त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं या सगळ्याचे प्रूफ्स आहेत. म्हणजे त्यावेळेला जे 50 लाख रुपये गुंठ्याने विकली जाणारी जी जागा आहे ती आता 5 कोटी रुपये गुंठ्याने विकली गेली. अशा प्रकारची हिस्ट्री आहे. म्हणजे त्या प्रकारच्या डॉक्युमेंट्स आहेत त्या प्रूफसाठी. मग जर असं सिडकोच्या जागेचं जर होत असेल तर याच परिसरामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जागा आहेत त्या शेतकऱ्यांच्या जागेची पण किंमत तेवढीच वाढणं अपेक्षित आहे, 10 पट वाढणं. मग शासनानं जी रेडी रेकनरची किंमत आहे ती रेडी रेकनरची किंमत ही 10 पट वाढवणं अपेक्षित आहे. आणि ती 10 पट किंमत वाढवल्यानंतर आज जी काही 2.5 लाखापासून 3 लाखापर्यंत असलेली जमिनीची किंमत आहे ती आज खरी किंमत त्याची 25 लाख ते 30 लाख आहे. आणि ते 25 ते 30 लाख असलेली जी जमीन आहे त्याचा 4 पट मोबदला मिळून 1 कोटी ते 1 कोटी 20 लाख एवढा मोबदला एका गुंठ्याला मिळणं अपेक्षित आहे. अशा प्रकारे लार या कायद्याप्रमाणे जर जमीन घेतली तर त्याची पहिल्यांदा त्याची रेडी रेकनरची किंमत, बाजाराचा भाव व्यवस्थित डिराईव्ह करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर त्याचं कॉम्पेन्सेशन. आता या लाच्या कायद्याप्रमाणे मिळणं अपेक्षित असलेलं कॉम्पेन्सेशनला बगल देऊन शासन काही कॉम्पेन्सेशन देणार नाही आणि फक्त 15.75% भाड्याची जागा देईल. अशा प्रकारचं प्रारूप पुढं आणून इच्छिते आणि ते चुकीचं आहे, अन्यायकारक आहे. आता या प्रारूपासाठी त्यांनी अशा प्रकारचं प्रारूप मांडलं, मंत्रिमंडळात ते मंजूर केलं आणि मग हे प्रारूप घेऊन ते आपले प्रशासकीय अधिकारी जातील आणि त्या जनतेसमोर गेल्यानंतर ते त्यांना सांगतील की ते लार कायद्यापेक्षा चांगलं पॅकेज आहे आणि त्यामुळे तुम्ही तसं करा. हे अशाच प्रकारची नवी मुंबईच्या एअरपोर्टची जागा घेताना त्यांनी केलं. आणि इथले जे शेतकरी आहेत त्यांना असं वाटलं की हे IAS ऑफिसर आहेत, हे हुशार आहेत, सेक्रेटरी लेवलचे आहेत, आयुक्त लेवलचे आहेत, कलेक्टर लेवलच्या या सगळ्या ऑफिसरनी जर आपल्याला सांगितलं की हे लारपेक्षा हे चांगलं आहे त्याच्यावरती विश्वास ठेवून लोकांनी त्यांना संमती दिली आणि ते फसले. आजच्या डेटला त्यांची फसवणूक झाल्यानंतर त्यांना कुठल्याही कोर्टात जायचा मार्ग, कायदेशीर मार्ग उपलब्ध नाही. आता त्यांची फसवणूक मी झाली म्हणतो ह्याच्यासाठी गव्हर्नमेंटचा स्वतःचा GR आहे. त्या GRमध्ये गव्हर्नमेंटनं म्हटलेलं आहे की तुम्हाला 22.5% म्हणजे 15.75% भाड्याची जागा मिळेल आणि ती जर तुम्हाला मान्य नसेल तर तुम्हाला बाजारभावाच्या 4 पट मोबदला मिळेल आणि 20% मालकी हक्काची डेव्हलप्ड भूखंड तुम्हाला मिळेल. आता 15.75% भाड्याची जागा आणि 0 मोबदला याच्याऐवजी 20% मालकी हक्काचा भूखंड आणि बाजारभावाच्या 4 पट कॉम्पेन्सेशन हे कधीही जास्त असणार. पण त्यावेळेला त्यांनी अशा प्रकारे लारपेक्षा चांगलं कॉम्पेन्सेशन असं सांगितलं आणि त्यांच्यावरती विश्वास ठेवून लोकांनी घेतला आणि त्या सर्व लोकांची फसवणूक झाली. आता ही एकदा झालेली फसवणूक ही पुन्हा 124 गावामध्ये रिपीट कशी करता येईल याच्यासाठी MMRDAचा अट्टास आहे. मी ज्यावेळेला त्या अधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यांना म्हटलं की तुम्ही असं कसं काय इमॅजिन करू शकता, तुम्ही PMRDAमध्ये 50% निव्वळ मालकी हक्काची जागा 1 रुपये मोबदला घेऊन इन्फ्रास्ट्रक्चर करून देतात. नैनामध्ये तुम्ही 40% मालकी हक्काची जागा 2.5 FSIची इन्फ्रास्ट्रक्चरला 0.05% एवढंच नाममात्र चार्जेस घेऊन करता आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही 15.75% भाड्याची जागा देऊन इन्फ्रास्ट्रक्चरचे चार्जेस 10 लाख रुपये गुंठ्याला घेऊन ही तुम्ही लोकांनी तुम्हाला द्यायला पाहिजे असं तुम्ही कशी अपेक्षा करता. तर त्यांनी मला सांगितलं की नवी मुंबईच्या एअरपोर्टमध्ये लोकांनी 15.75% जागेसाठी लाईन लावलीने आम्हाला दिली आणि नैनामध्ये आम्ही 40% जागा देते तर तिथं अपोज आहे आणि म्हणून हे 15.75% हे प्रारूप आम्ही MMRDA मध्ये आणायचं ठरवलेलं आहे. मी त्यांना सांगितलं की साहेब त्यावेळेला एअरपोर्टचा प्रोजेक्ट हा नॅशनल प्रोजेक्ट आहे आणि नॅशनल प्रोजेक्टला अपोज करायचा नाही म्हणून लोकांनी तुम्ही सांगितलेलं ऐकलं आणि त्यावेळेला लार हा कायदा नवीन आलेला होता, त्यावेळेला लोकांना त्याचा पूर्ण अभ्यास नव्हता. पण आता लोकांच्या ती चूक लक्षात आलेली आहे आणि पुन्हा लोकांना एकाच पद्धतीने फसवणं शक्य नाही. त्यामुळे तुम्ही असं चुकीचं प्रारूप मांडू नका.
तरी त्यांनी ते चुकीचं प्रारूप मांडलं आणि ते मंत्रिमंडळाच्या समोर ठेवून ते मंजूर केलं. मला मुख्यमंत्र्यांना, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना, सर्व मंत्रिमंडळांना कळकळीनं सांगायचं आहे की तुम्ही एकाच राज्यामध्ये पुण्याजवळच्या PMRDAच्या भागाचा विकास करताना, अर्बनायझेशन करताना, तिथं तुम्ही निव्वळ मालकी हक्काचा 50% भूखंड देता, नाममात्र ₹1 डेव्हलपमेंटचा चार्जेस घेऊन, आणि दुसऱ्या बाजूला साऊथ मुंबईपासून अर्ध्या तासाच्या अंतरावर असलेल्या या KSC न्यू टाऊनमध्ये तुम्ही 15.75% भाड्याची जागा देऊन इन्फ्रास्ट्रक्चरचे चार्जेस अजून वेगळे घेणार, अशा प्रकारचं प्रारूप मांडता. ही किती विचित्र गोष्ट आहे. आणि याच्याविषयी सर्व मंत्रिमंडळाला जर माहिती नसेल तर त्यांनी ते माहिती करून घ्यावी. एकाच राज्यामध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्यासाठी वेगळ्या वेगळ्या न्याय असं होऊ शकत नाही. जे MRTP ॲक्ट पुण्याला लागू होतो तोच MRTP ॲक्ट रायगडमधल्या उरण, पेण, पनवेल या भागाला लागू होतं. त्यामुळं इथल्या शेतकऱ्यांच्यावरती अन्याय करणं हे योग्य होणार नाही. माझी इथल्या शेतकऱ्यांना विनंती आहे, मी याच्या अगोदरसुद्धा 2 वर्षापासून सांगतो की ज्या प्रकारचं सेक्शन 113 लागू करून MMRDA ज्या प्रकारची फसवणूक करण्याच्या डायरेक्शननं चाललेलं आहे ते चुकीचं आहे. आणि ते तुम्ही सेक्शन 113 काय म्हणतो आणि सेक्शन 40 काय म्हणतो MRTP ॲक्टमधला, 2 वेगळ्या सेक्शनमध्ये शहरीकरण कशा प्रकारे अपेक्षित आहे हे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे. सेक्शन 113 प्रमाणे तुमचं गावठाण सोडून गावठाणाच्या बाजूची सगळी जागा ते कॉर्पोरेशन घेणार, त्यांना घेतलेल्या जागेवरतीच परवानगी त्यांना देणार, बांधकामाला परवानगी देणार. म्हणजे घेतलेली जागेच्या बदल्यात दिलेल्या भाड्याच्या जागेवरतीच शेतकऱ्यांना बांधता येणार. आणि ज्या शेतकरी त्यांना देणार नाही त्यांच्यासाठी सेक्शन 113 असं म्हणतो की त्या कॉर्पोरेशननं त्याचा DP बनवायचा आहे. ते DP बनवेपर्यंत ते परवानगी देणार नाहीत. DP बनवल्यानंतर पुढचे 10 वर्षात त्यांना ती जागा ॲक्विजिशन करायचे अधिकार आहेत. त्या 10 वर्षात जरी त्यांनी जागा ॲक्विजिशन नाही केली तर तिथल्या जमीन मालकांनी त्यांना अर्ज करायचा की आमची जागा तुम्ही 10 वर्ष घेतली नाही, आमची जागा तुम्ही घेणार आहे का. आणि त्याच्यासाठी त्यांना 2 वर्षाची मुदत आहे. त्या 2 वर्षातसुद्धा त्यांनी नाही घेतली तर परत त्या जमीन मालकांनी हायकोर्टात जायचं आहे आणि हायकोर्टाला जाऊन सांगायचे की यांनी DP बनवला, DP बनवल्यानंतर अजून 10 वर्ष झाली, त्याच्यानंतर आम्ही रिक्वेस्ट केल्यानंतर 2 वर्ष झाली आणि यांनी आमची जागा घेतली नाही. आणि मग हायकोर्टाकडून त्या जागेचं डिनोटिफिकेशन करून मिळेल आणि मग त्या जागेवरती लोकांना वापर करता येईल त्याचा. म्हणजे आजपासून साधारणतः 15 वर्षे इथल्या शेतकऱ्यांची जागा ही लॉकअप करून ठेवायची. म्हणजे इथल्या शेतकऱ्यांनी जर MMRDAला जागा ते म्हणतात त्याप्रमाणे स्वतःहून संमतीनं दिली नाही, त्यांना सरेंडर केली नाही, दान केली नाही, तर त्या जमीन मालकाला पुढचे 15 वर्षे काय करता येणार नाही. म्हणजे हा सेक्शन 113 अन्यायकारक आहे. त्याचा वापर करून हा इंग्रजांच्या काळातला जो कायदा आहे तो कॅन्सल करून अशा प्रकारचे सेक्शन 113 खाली कुठलेही शहरीकरण आता आजच्या डेटला करायची गरज नाही. सेक्शन 40 खाली गव्हर्नमेंटच्या एजन्सीजना स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून अपॉइंट करून त्या सेक्शनखाली ते फॅसिलिटेटरचे काम करतील. जमिनीची मालकी शेतकऱ्यांच्याकडे राहील आणि MRTP ॲक्टमधल्या प्रोव्हिजनप्रमाणे ते त्या जागेचे लेआउट सँक्शन करतील. त्याच्यामध्ये 60% जागा त्यांना मिळेल, त्यातले इन्फ्रास्ट्रक्चर ते खर्च करतील आणि राहिलेली 40% जागा ते अथॉरिटीला देऊन त्याच्यामध्ये रोड, ओपन स्पेस आणि सोशल फॅसिलिटीच्या जागेची काळजी घेते. PMRDAमध्ये असं केलेलं आहे की 50% जागा जी आहे ती तिथल्या शेतकऱ्यांना दिलेली आहे आणि 50% जागा कॉर्पोरेशनला दिलेली आहे आणि ती 10% एक्स्ट्रा जागा दिली त्याच्याबद्दल त्यांच्याकडनं इन्फ्रास्ट्रक्चरचे ₹1 नाममात्र पैसे घेतलेले. हे जे मॉडेल आहे हेच मॉडेल होऊ शकतं. एक तर 50% जागा मालकी हक्काची शेतकऱ्यांना मिळणं किंवा ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या जागेमध्ये
इंटरनल डेव्हलपमेंट करण्यासाठी खर्च करण्याची कुवत आहे त्यांच्यासाठी 60% जागा त्यांना मिळणं, ही 2च प्रारूप होऊ शकतात. लार कायद्याप्रमाणे जबरदस्तीनं जागा घ्यायची असेल तर त्याच्यासाठी आत्ता अस्तित्वात असलेल्या जागेच्या गेले 10-15 वर्ष गव्हर्नमेंटनं दाबून ठेवलेल्या ज्या किमती आहेत, रेडी रेकनर कमी ठेवलेल्या किमती आहेत त्या रिवाईज करणं पहिल्यांदा गरजेचं आहे. त्याच्यानंतर लारची नोटीस काढून ॲक्विजिशनचा विचार करता येईल. आणि त्यामध्ये सुद्धा जर योग्य ती किंमत नाही मिळाली तर शेतकऱ्यांना ते कोर्टात जाऊन त्याचा मोबदला मागण्याचा अधिकार आहे. आता मी याच्यासाठी एक 2-3 उदाहरणं शेअर करतो की काय त्याचं व्हॅल्युएशन कशा पद्धतीनं लोकांना मिळू शकतं. एअरपोर्टमध्ये पुण्याच्या एका शेतकऱ्याची जागा सिडकोने 1970मध्ये जी ॲक्विजिशन केलेली होती, त्या शेतकऱ्यानं वेळेत कोर्टात गेल्यानंतर त्यानं मिळालेला त्याचा जो काय जमिनीचा भाव आहे त्यासाठी चॅलेंज केलं आणि हायकोर्टाकडून त्याला 20 लाख रुपये गुंठ्याचा भाव मिळाला. हे एक उदाहरण आहे की ज्या एअरपोर्टच्या जागेसाठी बाकीच्या शेतकऱ्यांनी फुकट जागा दिली, फक्त 15.75% घेऊन आणि वरती 10 लाख रुपये गुंठ्याला पैसे दिले, तिथं 1970मध्ये लँड ॲक्विजिशन केलेल्या शेतकऱ्याला 20 लाख गुंठ्याला मिळाले आणि त्यावेळेच्या प्रमाणे 12.5% स्कीममधील प्लॉट पण मिळाले. दुसरं, बोकडविराच्या तिथल्या एका जागेमध्ये अशाच प्रकारे 1995मध्ये सिडकोने जी लँड ॲक्विजिशन केली, त्या लँड ॲक्विजिशनमध्ये त्या शेतकऱ्यानं त्याच्या केलेल्या टोटल लँडच्या बदल्यात 5,60,000 रुपये एवढं कॉम्पेन्सेशन देऊ केलेलं होतं. तो शेतकरी लगेचच कोर्टात गेला आणि अलीकडंच सुप्रीम कोर्टात त्या केसचा निकाल लागला आणि सिडकोला त्या 5,60,000 जे कॉम्पेन्सेशन दिलेलं होतं त्याच्या अगेन्स्ट 214 कोटी देण्यासाठी आलेले आहेत. ह्या 2 गोष्टी असं सांगतात की सिडकोनं किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं या केसमध्ये MMRDAनं दिलेलं कॉम्पेन्सेशन जर योग्य नसेल तर त्याच्यासाठी आपल्याला कोर्टात दाद मागता येईल आणि आपल्याला योग्य ते व्हॅल्युएशन मिळेल. NH4B हा हायवेचं एक्सपान्शन करताना कोलखे या गावाच्या शेजारी तिथल्या शेतकऱ्यांची जी जमीन आहे ती 2017मध्ये ॲक्विजिशन झाली. त्या जमिनीसाठी लारखाली ॲक्विजिशन करताना 43 लाख रुपये गुंठ्याचा भाव मिळालेला आहे. या 3 उदाहरणावरून शेतकऱ्यांच्या लक्षात येईल की त्यांच्या जमिनीचं जे व्हॅल्युएशन आजच्या डेटला बाजाराचं व्हॅल्युएशन आणि रेडी रेकनरचं व्हॅल्युएशन जे 25 लाख ते 30 लाख रुपये अपेक्षित आहे ते मी म्हणतो ते अवास्तव नाही, ते सत्य आहे, रियालिटी आहे, वास्तववादी आहे हे लक्षात येईल. आणि या जमिनीच्या 4पट म्हणजे मी म्हटलं तसं 1 कोटी किंवा 1,20,00,000 एवढं कॉम्पेन्सेशन लारकडून मिळणं अपेक्षित आहे. आणि हे जर MMRDAला शासनाला शक्य नसेल तर त्यांनी 50-50 किंवा 60% शेतकऱ्यांना आणि 40% कॉर्पोरेशनला ह्या 2 ऑप्शनवरती काम करता येईल. माझं या व्हिडिओद्वारे सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे की तुम्ही कृपा करून स्वतःहून 22.5%ला संमती देऊ नका. असं केल्यास तुम्हाला कुठल्याही कोर्टामध्ये तुमच्यावरती झालेल्या अन्यायासाठी दाद मागता येणार नाही आणि यामुळं तुमच्या येणाऱ्या जनरेशनचं कधीही भरून न येणारं नुकसान होईल. आता मला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सगळ्या मंत्रिमंडळानं आणि विधानसभेतील 288 आमदार आणि विधान परिषदेमधील आमदार या सगळ्यांना माझं आवर्जून सांगणं आहे की तुम्ही स्वतःला शेतकऱ्याच्या ठिकाणी ठेवून बघा आणि त्यांच्या पिढ्यानपिढ्या जपून ठेवलेली जी जमीन आहे त्याला योग्यतम मोबदला न देता त्यांना चुकीच्या पद्धतीनं फसवणूक करून अशा प्रकारचा विकास हा लोकशाहीमध्ये अपेक्षित नाही. जर एअरपोर्ट, MTHL आणि एकूणच आजूबाजूला सगळी जी डेव्हलपमेंट झालेली आहे त्या डेव्हलपमेंटच्या विकासामुळं जर शासनाच्या जमिनीचा भाव 5 कोटी रुपये गुंठ्याला होतो तर शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांच्या जमिनी राखून ठेवलेल्या आहेत. म्हणजे त्यांनी एवढे वर्ष ती जमिनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत, त्यांचं
जमिनी हेच लोकांचं ॲसेट आहे. ते त्यांनी जपून ठेवलेले जे ॲसेट आहे त्याची योग्य ते व्हॅल्युएशन होणं, त्याची योग्य ते किंमत मिळणं हा त्यांचा हक्क आहे. आणि तो लोकशाहीमध्ये कुणी हिरावून घेणं हे अपेक्षित नाही. आता सर्व डेव्हलपमेंट झाल्यानंतर जगभरातील कंपन्यांना इथं कंपनी काढायची आहे आणि त्या कंपन्यांमध्ये त्यांना अल्टिमेटली इथे इन्व्हेस्ट करून त्यांना पैसेच कमवायचे आहेत ना, बिझनेस करायचे. मग इथल्या लोकांचे 1 एकर जागेची जी किंमत आहे की जी 100 कोटीपासून 150-200 कोटी अपेक्षित आहे, तर त्या बाहेरच्या कंपन्यांनी त्या व्हॅल्युएशनला इथल्या जमिनी घ्याव्यात, त्या शेतकऱ्यांना बरोबर घेऊन इंडस्ट्री टाकण्याचा विचार करावा. नवीन जे काही इनोव्हेटिव्ह सेंटर करायचं आहे, जे काही एज्युसिटी करायचं आहे, स्पोर्ट्स सिटी करायचं आहे किंवा अनेक ज्या काही प्रकारच्या डेव्हलपमेंट करायच्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टी ते प्रॉफिट मेकिंग करणार आहेत. यातलं कुठलेही बिझनेस हे चॅरिटीचे नाही. मग त्या प्रॉफिट मेकिंग बिझनेसमध्ये शेतकऱ्यांनाच सॅक्रिफाईस का करावं? त्याच्यामुळं या जमिनीच्या व्हॅल्युएशनप्रमाणे ती व्हॅल्युएशन पकडून त्याने अजून ॲडिशनल कॅपिटल घेऊन यावं आणि त्या पद्धतीनं शेतकऱ्यांचे 50% स्टेक ठेवून त्याप्रमाणे पुढे जाता येईल. शेतकऱ्यांच्या जमिनीचं व्हॅल्युएशन जर जास्त झालं तर त्यातले ॲडिशनल होणारे पैसे शेतकऱ्यांना देऊन त्यांचा स्टेक ठेवता येईल. त्यांना कंपनी रन करण्यासाठी जर 51% स्टेक पाहिजे तर 49% शेतकऱ्यांचा स्टेक ठेवून 51% त्यांचा स्टेक ठेवता येईल. या प्रकारची डेव्हलपमेंट शक्य आहे. पण शेतकऱ्यांची जागा घेऊन कालच्या मंत्रिमंडळामध्ये अशा प्रकारे प्रस्ताव मांडला गेला की 100 एकर जागा ही बाहेरनं आलेल्या लोकांना देता येईल आणि त्या 100 एकर जागेवरती त्यांनी 250 कोटी खर्च करणं अपेक्षित आहे. किती हास्यास्पद आहे. 100 एकर जागेसाठी 250 कोटी खर्च करणं अपेक्षित आहे. म्हणजे एका गुंठ्याला साधारणतः 6,50,000 रुपये एवढी इन्व्हेस्टमेंट अपेक्षित आहे. म्हणजे त्यांनी जागा शेतकऱ्यांची घ्यायची, त्याला लेवल करायची आणि रस्ते करायचे आणि झालं आणि त्यांनी फॉरेनच्या लोकांना ती जागा कोटीच्या भावाने विकायची आणि त्यांनी इंडियातलं पार्टनर बनायचं, काही हजारो कोटीच्या कंपनीच्या मध्ये त्यांचं स्टेक ठेवायचं. मग हे शेतकऱ्यांना का करणं शक्य नाही? शेतकरीही करू शकतात. म्हणजे या प्रकारचं जे काही प्रारूप मांडलेलं आहे ते एकदम चुकीचं आहे. अशा प्रकारे मोठ्या मोठ्या फिगर देऊन शेतकऱ्यांना आणि एकूणच सर्व लोकांना फसवणूक करणं हे शक्य नाही. आता शेतकरी शहाणे झाले, त्यांची मुलंही शिकलेत, त्यांनाही व्यवहार करतो, त्यांनाही बिझनेस करतो. त्याच्यामुळं प्रशासनामध्ये असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना जगातली सर्व अक्कल आहे आणि बाकी सर्व मूर्ख आहेत. या प्रकारच्या पॉलिसी त्यांना आता लादता येणार नाहीत. त्याच्यामुळं त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही माझं म्हणणं आहे की याच समाजातल्या लोकांनी तुम्हाला ही लोकशाही लोकांच्या हितासाठी राबवण्यासाठी सपोर्ट करून तुमच्या एज्युकेशन सिस्टममध्ये तुम्हाला मदत करून पुढे नेलेलं आहे. त्यामुळे पुढे गेल्यानंतर ती तुमची हुशारी शेतकऱ्यांना फसवून त्यांच्याकडून असलेली ॲसेट जमीन त्यांची काढून घेण्यासाठी ती विद्वत्ता न वापरता त्या जमिनीची मालकी शेतकऱ्यांच्याकडे राहून त्यांनाच त्याचा जास्तीत जास्त कसा विकासामध्ये सहभागी होऊन लाभ होईल या पद्धतीची ध्येय आणि धोरणं तुम्ही मांडायला पाहिजेत. आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी कशीही धोरणं समोर ठेवली तरी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि एकूणच मंत्रिमंडळ आणि सर्व आमदारांनी स्वतःला एक सामान्य शेतकरी या ठिकाणी ठेवून त्या पद्धतीनं ध्येय धोरणं ठरवायला पाहिजेत असं मला वाटतं. माझी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे की तुम्ही कसल्याही परिस्थितीत तुमच्या जमिनीचा संमती देऊ नका आणि आपल्याला संमती न देता शासन सेक्शन 113 लावल्यामुळं पुढचे 50 वर्ष आपल्या जमिनीवरती काही करू शकणार नाही. या प्रकारामध्ये आपण शासनाला हे
113 कलम ठेवता येणार नाही. त्यांना ते 113 कलम रद्द करून सेक्शन 40 खाली विकास करायला बाध्य करायला पाहिजे. आणि त्यासाठी आपण सर्व लेवलवरती शेतकऱ्यांच्या मध्ये जागृती आणून हे मुख्यमंत्री आणि त्या सर्व लोकांच्या निदर्शनास आणून द्यायला पाहिजे. आणि त्याप्रमाणे लोकांना अपेक्षित असलेला विकास हा लोकशाहीमध्ये अपेक्षित आहे हे एकदम ठासून सांगून त्याप्रमाणे ते करून घ्यायला पाहिजे. म्हणजे अगदी आपण ते बोलणार, त्याच्यासाठी पत्र लिहिणार ते, आणि ते जसं आपण 22,500 पत्र लिहिली आणि तरी त्यांनी सेक्शन 113 तसाच पुढं कंटिन्यू केला, अशा प्रकारचं शक्य नाही. पण जोपर्यंत आपण स्वतःहून त्यांना संमती देत नाही तोपर्यंत आपली जमीन ते काढून घेऊ शकत नाहीत. आणि लार कायद्याप्रमाणे काढून घेतली तर कोर्टात जाऊन, मी मगाशी 3 केसचा रेफरन्स दिला, त्या पद्धतीनं आपल्याला आपला योग्य तो मोबदला मिळवता येईल. त्याच्यामुळं सगळ्यांना विनंती आहे की आपण कसल्याही परिस्थितीत गव्हर्नमेंटला आपल्या जमिनीची संमती देता कामा नये.